आर्यन आणि श्रेया स्वित्झर्लंडच्या त्या सुंदर ठिकाणी होते. सगळ्या बाजूंनी बर्फ होता. आर्यनने श्रेयाकडे पाहिले. ती खूप खुश होती. आर्यनने जो काही विचार केला होता ते सगळं आज पूर्ण होत होतं. आर्यन इतका आनंदी होता की त्याचा आनंद शब्दात मांडणं त्याला शक्य नव्हतं. त्या बर्फाने घेरलेल्या ठिकाणी श्रेयाचा हात आर्यनच्या हातात होता. आर्यनने श्रेयाला जवळ ओढून घेतलं. श्रेया लाजत होती. तिने लाजून तिची मान खाली घातली होती. आर्यनने हळूवार त्याच्या हाताने तिची हनुवटी पकडली आणि म्हणाला, बघणार नाही आहेस का माझ्याकडे? आणि तिने अलगद वर पाहिले. आर्यनने तिला अजून त्याच्याजवळ ओढून घेतलं आणि अलगद त्याच्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा पकडला. पण आर्यनला त्याला कोणीतरी हाक मारत आहे असं वाटू लागलं. पण त्या ठिकाणी श्रेयाशिवाय दुसरं कोणच त्याला ओळखत नव्हतं आणि ती तर त्याच्या समोर उभी होती. त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून परत श्रेयाकडे लक्ष वळवलं आणि तिला किस करण्यासाठी पुढे जाऊ लागला. पण तितक्यात तिथे एक मोठी पाण्याची लाट आली आणि आर्यनला त्यामध्ये तो बुडतोय असं वाटू लागलं. त्याने तोंडावरचं पाणी बाजूला करत श्रेयाला शोधण्याचा प्रयत्न केला.